सांगली जिल्ह्यातील कामेरी गावात स्मशानभूमीत करणी भानामती आणि जाटटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। कामेरी येथे स्मशानभूमीत असणाऱ्या एका झाडाला काळ्या कपड्यात बांधलेले गाठोडे आढळून आले। या गाठोड्यात काळ्या बाहुल्या करणीसाठी वापरले जाणारे साहित्य असल्याचे स्पष्ट झाले। याशिवाय स्मशानभूमीत ठेवलेले मडक्यामध्ये प्राण्याचे काळीज, काळी बाहुली, हळद कुंकू टाकून कापून ठेवलेले तब्बल 50 लिंबू, पपई, कवड्या, काळे तिल, कापडी स्कार्फ, फुलांचा गजरा, पितळेचे तसेच लोखंडी खेळ आणि वेल असे साहित्य आढळून आले। या प्रकरणावरून एखाद्या विवाहित महिलेवर करणी किंवा जाटटोणा केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। स्मशानभूमीसारख्या ठिकाणी अशा पद्धतीने साहित्य ठेवण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काही नागरिकांनी सकाळच्या सुमारास स्मशानभूमीत जात असताना हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने याबाबत माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी पाहणी करून हा प्रकार अंधश्रद्धा व जादूटोण्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले। त्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी करणीसाठी ठेवलेले सर्व साहित्य गोळा करून ते जाळून टाकले। यावेळी गावकऱ्यांनाही अंधश्रद्धा, करणी भानामती याबाबत जनजागृती करण्यात आली।